मित्रांनो नमस्कार. तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये आपल्याला शिक्षक भरती विषयी 6/8/2024 जे परिपत्रक आहे त्यावर चर्चा करायची आहे. आणि मित्र हो, या अगोदर सुद्धा आपण जे 2 व्हिडिओ टाकले होते आणि त्या 2 व्हिडिओमध्ये आपण अशी मागणी केली होती शिक्षण आयुक्त माननीय सूरज मांढरे साहेब यांच्याकडे. पहिली मागणी आपली अशी होती की जी काही आपण स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसेस शिक्षण संस्था चालकांसाठी ठरवून दिलेली आहे 30 गुणाची, तर ती एसओपी सार्वजनिक करण्यात यावी. म्हणजेच ती एसओपी फक्त शिक्षण संस्था चालक यांनाच तिचं माहिती असावी. त्यासोबतच जे काही आपले शिक्षक उमेदवार आहेत त्यांना सुद्धा त्याची माहिती असली पाहिजे. म्हणजेच ते त्या दृष्टिकोनातून तयारी करून इंटरव्ह्यूला जातील. हा एक याच्यामधला महत्वाचा भाग होता. आणि दुसरी एक आपली मागणी याच्यापूर्वी आपण सुद्धा केली होती ती म्हणजे जी काही तुमची मुलाखत होणार आहे त्या मुलाखतीचं व्हिडिओ रेकॉर्डिंग व्हायला पाहिजे. म्हणजेच काय होईल की तिथं जी शिक्षक उमेदवारांची निवड होणार आहे, कारण एकाच 10 या पद्धतीने जी निवड यादी तयार केलेली आहे त्यापैकी एका शिक्षक उमेदवाराची निवड 30 गुण देऊन मान्य शैक्षणिक जे काही संस्था चालक आहेत त्यांना करायची. आणि ही जी निवड आहे ही पारदर्शक व्हायला पाहिजे. ते जे गुणदान आहे ते गुणदान हे वस्तुनिष्ठ पद्धतीनं व्हायला पाहिजे. याचा काहीतरी पुरावा असायला पाहिजे. आणि तो पुरावा म्हणजे आता ज्या क्लासरूम मध्ये तुमची इंटरव्ह्यू होणार आहे त्या पूर्ण क्लासरूमचं व्हिडिओ रेकॉर्डिंग सुद्धा होणार आहे. आणि तसं परिपत्रक माननीय शिक्षण आयुक्त यांनी काढलेलं आहे. त्याबद्दल आपण सर्वप्रथम माझ्या वैयक्तिक चॅनल कडनं त्यांचं मी अभिनंदन करतो. त्यासोबतच जे आपले शिक्षक उमेदवार आहेत त्यांनी सुद्धा त्यांचं वैयक्तिक अभिनंदन करायला पाहिजे मित्र. कारण जे काही शिक्षक उमेदवार होते, आपले जे शिक्षक उमेदवार आहेत त्यांच्या मनामध्ये या इंटरव्ह्यू विषयी फार धाकधूक होती. म्हणजे अगोदर जे विदाऊट इंटरव्ह्यू मधनं जे काही 12-1300 म्हणजे जवळपास 14,000 आपले शिक्षक उमेदवारांची नियुक्ती झालेली आहे. आणि त्यांचं असं म्हणणं होतं की इंटरव्ह्यू मध्ये जर समजा यांनी 30 गुण शिक्षण संस्था चालकांना दिले तर त्यामध्ये बऱ्याचशा प्रमाणात गैरप्रकार होणार आहेत. आणि त्याचेच बरेचसे कमेंट्स आपल्या व्हिडिओमध्ये येत होत्या. आणि त्यांच्या कमेंट्सला अनुसरूनच आपण ही मागणी केली होती की आमच्या शिक्षक उमेदवारांच्या मनामध्ये असा एक संभ्रम निर्माण झालेला आहे की ही जी मुलाखत होणार आहे या मुलाखतीमध्ये जे 30 गुण तुम्ही माननीय शिक्षण संस्था चालकांना दिलेले आहेत हे 30 गुण नीट दिले गेले पाहिजे. ते वस्तुनिष्ठ स्वरूपामध्ये दिल्या गेले पाहिजे. त्याच्यामध्ये व्यक्तिनिष्ठता येऊ नये ही आपली मागणी होती मित्र. आणि ह्या दोन्ही मागण्या त्यांनी आता पूर्ण केलेल्या आहेत. तसं त्यांनी सर्क्युलर काढलेलं आहे. तशी स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसेस सुद्धा त्यांनी तयार केलेली आहे. आणि ते स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसेसचं जे काही 6/8/2024 सर्क्युलर आहे ते मी आता नुकतंच लगेच या आपल्या स्क्रीनवर शेअर करतो. ते आपल्याला समजून घ्यायचं आहे. ते शिक्षक उमेदवारांसाठी फार महत्वाचं आहे. कारण त्या सर्क्युलर मध्ये जे त्यांनी पॉइंट्स दिलेले आहेत, जे मुद्दे तुमच्यासाठी दिलेले आहेत त्या मुद्द्यावर तुम्हाला आता फोकस करायचं आहे आणि मुलाखतीसाठी जायचं आहे. ज्या शिक्षक उमेदवारांची निवड यादीमध्ये नाव आहे त्यांच्यासाठी तर हे महत्वाचं आहेच, पण जे शिक्षक उमेदवार सध्या प्रतीक्षेमध्ये आहेत त्यांच्यासाठी सुद्धा हे महत्वाचं आहेत हे मुद्दे. त्या दोघांनीही म्हणजे ज्यांची निवड यादीमध्ये नाव आलेलं आहे त्याही शिक्षक उमेदवारांनी आणि जे प्रतीक्षेमध्ये आहेत त्याही शिक्षक उमेदवारांनी हा व्हिडिओ जरूर बघावा. आणि त्या दृष्टिकोनातून त्यांनी जर त्यांची तयारी केली तर 100% तुम्हाला सांगतो मी, तुमची जी हे आहे म्हणजे निवड आहे ते कोणीही रोखू शकत नाही. त्यामध्ये गैरप्रकार आता होणार नाही मित्र. कारण हा गैरप्रकार टाळण्यासाठी जर तुम्हाला असं वाटलं मुलाखतीच्या वेळेस तुमच्या सोबत काही गडबड झालेली आहे तर तुम्ही ईओ कडे तुमची जी काही तक्रार आहे ते रीतसर नोंदवू शकता.
आणि युओंना सुद्धा त्यांनी, म्हणजे युओ म्हणजे शिक्षणाधिकारी, आणि शिक्षणाधिकाऱ्यांना सुद्धा त्यांनी बाइंडिंग केलेलं आहे की तुमच्या तक्रारीचं जे काही निराकरण आहे ते 3 दिवसात करायचं आहे. आणि समजा युओने जर तुमच्या तक्रारीचं निराकरण 3 दिवसात केलं आणि त्यात तुम्ही जर सॅटिस्फाय नसाल, तुमचं समाधान जर झालं नसेल, तर तुम्ही माननीय डेप्युटी डायरेक्टर म्हणजे जे शिक्षण उपसंचालक असतात 4 जिल्ह्याचे, त्यांच्याकडे सुद्धा तुम्ही दाद मागू शकता, तुम्ही तक्रार नोंदवू शकता. आणि त्यांना सुद्धा त्यांनी असं बाइंड केलेलं आहे की 3 दिवसात त्यांच्या तक्रारीचं निराकरण करावं, आणि ते तुमचं व्हिडिओ रेकॉर्डिंग मागून तुमच्या तक्रारीचं निराकरण करू शकतात. तर आता या शिक्षक भरतीमध्ये जे काही तुम्ही तुमच्या मनामध्ये शंका होती आर्थिक देवाणघेवाणीची, ती बरीचशी म्हणजे जवळपास 90% तुमची दूर होणार आहे. एवढं बाकी तुम्हाला मी निश्चित सांगतो, परंतु तुम्ही त्या दृष्टिकोनातून अलर्ट राहायला पाहिजे. हे सगळ्यात महत्वाचं आहे मित्र, आणि त्या दृष्टिकोनातून हा व्हिडिओ आपण बनवतोय. चला तर मग आता मी फार काही वेळ घेत नाही. ही जी स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसेस आहे, हे मान्य शिक्षण संस्थाचालकांसाठी आहे, परंतु त्यासोबतच आपले जे शिक्षक उमेदवार आहेत ज्यांची निवड झालेली आहे, जे निवडीच्या प्रतीक्षेमध्ये आहेत, त्यांनी सुद्धा ही समजून घ्यायला पाहिजे. आणि त्या दृष्टिकोनातून त्यांनी जर तयारी केली तर तुमची निवड कोणीच रोखू शकत नाही मित्र. तुमच्या निवडीमध्ये कुठल्याच प्रकारची गडबड आता होणार नाही, कारण याच्यामध्ये गुणांचं डिव्हायडेशन सुद्धा केलेलं आहे. 30 गुण कसे द्यायचे त्याचं त्यांनी डिव्हायडेशन सुद्धा केलेलं आहे, आणि ते आपल्यासाठी फार महत्वाचं आहे, आणि ते आता आपल्याला बघायचं आहे. चला तर मी फार आता तुमचा वेळ घेत नाही. ही या परिपत्रकाविषयीची मी प्रस्तावना तुमच्या समोर मांडलेली आहे. आता ते सर्क्युलर मी या स्क्रीनवर शेअर करतो. ते सर्क्युलरचं आपल्याला रीडिंग करायचं आहे, त्याची आपल्याला मित्रहोत चर्चा करायची, हे सगळ्यात महत्वाचं आहे. नेहमीप्रमाणेच माझी अपेक्षा राहते तुम्हाला व्हिडिओ आवडला तुम्ही त्याला लाईक करा. तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर याला तुम्ही सबस्क्राईब करा. तर ते परिपत्रक मित्र मी आता इथं शेअर करतोय, आपण त्याचं रीडिंग करूया बघा, आणि त्याला आपल्याला पूर्णपणे नीट समजून घ्यायचं आहे. त्याचा एक शब्द या परिपत्रकाचा जे काही शिक्षक उमेदवार आहेत त्यांच्यासाठी मित्र महत्वाचा आहे, सोबतच ते जे संस्था चालक आहेत त्यांच्यासाठी सुद्धा हा महत्वाचा आहे, हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे मित्र. तर हे ते परिपत्रक आहे, परिपत्रक लेटेस्ट काढलेलं आहे बघा, दिनांक 6 ऑगस्ट 2024 परिपत्रक आहे. महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, दालन क्रमांक 439, 4था मजला, विस्तार इमारत, मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक, मंत्रालय, मुंबई. बघा, प्रति आयुक्त शिक्षण महाराष्ट्र राज्य पुणे. विषय शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीमधील गुणवत्तेच्या आधारे करावयाच्या मुलाखतीसह म्हणजे बैठ इंटरव्ह्यू या प्रकारातील शिक्षक निवडीसाठी विविध मुलाखत व अध्यापन कौशल्यावर आधारित 30 गुणांची घटकनिहाय विगतवारी करण्याबाबत. घटकनिहाय विगतवारी म्हणजे त्याचं डिस्ट्रीब्युशन 30 गुणाचं कसं करायचं आहे ते या परिपत्रकामध्ये त्यांनी सविस्तर दिलेलं आहे. म्हणून हे परिपत्रक जे आमचे शिक्षक उमेदवार मुलाखतीच्या विषयी बोलत होते की मुलाखत म्हणजे फक्त आर्थिक देवाणघेवाण आहे त्यामध्ये, असं बऱ्याचशा शिक्षक उमेदवारांचं मत होतं. तर त्याला आता बऱ्याचशा प्रमाणात आळा बसणार आहे मित्र, हे 100% खरं आहे. आणि हे जे परिपत्रक आहे हे मान्य शिक्षण आयुक्त यांनी काढलेलं आहे. त्यामुळे हे परिपत्रक प्रत्येक शिक्षण संस्था चालकांना फॉलो करावं लागतं. म्हणजे सर्व शिक्षण संस्था चालकांची जी आता मेथड आहे सिलेक्शनची ती युनिव्हर्सल होणार आहे, म्हणजे त्यांनी त्याला ठरवून दिलेलं आहे. त्यामुळे आता याच्यामध्ये 2017 मध्ये ज्या 196 शैक्षणिक संस्थेमध्ये शिक्षक भरती झाली त्यामध्ये हा प्रकार नव्हता. त्यामध्ये 30 गुण त्यांनी सांगून दिले, 15 गुण पर्सनल इंटरव्ह्यूसाठी, 15 गुण अध्यापनासाठी. पण त्याची वर्गवारी कशी करायची हे त्यांनी तिथं दिलेलं नव्हतं. त्यामुळे त्या 2017च्या पवित्र पोर्टलच्या जी काही भरती झाली मुलाखतीसह त्यामध्ये सुद्धा बरीचशी धांदली झालेली आहे, त्याच्यामध्ये गडबड झालेली आहे. त्यामुळे त्यांनी हे परिपत्रक आता नवीन काढलेलं आहे. आणि आपल्या बऱ्याचशा शिक्षक उमेदवारांची मागणी होती, माझी वैयक्तिक सुद्धा हीच मागणी होती की आपण साहेब याचं डिस्ट्रीब्युशन करा,
आणि याचं रेकॉर्डिंग करणं, व्हिडिओ रेकॉर्डिंग झालं पाहिजे, म्हणजे खरं जे काही अध्यापन कौशल्य ज्यांचं चांगलं आहे त्या शिक्षकांना या शिक्षण क्षेत्रामध्ये संधी मिळाली पाहिजे. कारण आजचे विद्यार्थी आपण म्हणतो उद्याचा देश घडवणारे आहेत, त्यामुळे ती पिढी चांगली निघली पाहिजे ही शिक्षकांकडनं साहजिकच एक अपेक्षा असते. तर याच्यामध्ये त्यांनी दिलेलं आहे बघा, महोदय, उपरोक्त विषयांकित प्रकरणी संदर्भ क्रमांक 3 येथील आपल्या पत्रास अनुसरून शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीनुसार करावयाच्या मुलाखतीसह पदभरतीचा पर्याय स्वीकारलेल्या खाजगी शैक्षणिक संस्थांकरता संदर्भ क्रमांक 1 मधील येथील शासन निर्णयाने विविध मानक कार्यपद्धतीमध्ये मुलाखत व अध्यापन कौशल्यावर आधारित 30 गुणांची घटकनिहाय विगतवारी संदर्भात मानक कार्यपद्धती स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर विहित करण्यात आली असून सोबत जोडण्यात आली आहे. त्यानुसार मुलाखतीसह या प्रकारातील शिक्षक पद भरतीमध्ये अधिक पारदर्शकता, हा शब्द महत्वाचा आहे, म्हणजे मुलाखतीमध्ये अधिक पारदर्शकता येणार आहे, हे सगळ्यात महत्वाचं आहे. येण्याकरता व भरती प्रक्रियेबाबतची विश्वासार्हता वाढण्याच्या दृष्टीने सोबतच्या विविध मानक कार्यपद्धतीप्रमाणे स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर मुलाखतीसह या प्रकारातील शिक्षक पद भरतीची पुढील आवश्यक ती कार्यवाही तात्काळ करण्यात यावी. पक्ष अधिकारी महाराष्ट्र शासन यांचे हे परिपत्रक आहे. आणि आता त्यांनी इथं स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर दिलेली आहे, म्हणजे एसओपी दिलेली आहे. ही एसओपी संस्था चालकांसाठी आहे मित्र. परंतु या एसओपी नुसार जर तुम्ही मुलाखतीसाठी गेले, याची तुम्ही तयारी केली, तुम्ही जर मुलाखतीसाठी गेले तर तुमचा 100% फायदा होणार आहे, एवढं लक्षात ठेवा. तर बघा, खाजगी संस्थातील पात्र उमेदवारांची मुलाखतीसह या प्रकारातील शिक्षक पदासाठी निवड करताना स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर खालीलप्रमाणे ठरवण्यात येत आहे. बघा, 30 गुणांची मुलाखत घ्यायची आहे. आता 30 गुणांपैकी 5 गुण त्यांनी कशाला दिलेली आहे, तर हा जो मुद्दा याला दिलेला आहे, उमेदवारांचे व्यक्तिमत्व, याच्यासाठी एकूण गुण 5 दिलेले आहेत मित्र. याच्यामध्ये पदाविषयीची कर्तव्यनिष्ठा, पर्यावरणाची जाणीव, सामाजिक भान इत्यादी, हा एक मुद्दा आहे मित्र. म्हणजे पदाविषयीची कर्तव्यनिष्ठा हा एक मुद्दा आहे. या मुद्द्याविषयी थोडीशी आपण चर्चा करणार आहे. म्हणजे ज्या पदावर तुमची नियुक्ती होणार आहे त्या पदावर नियुक्त झाल्यानंतर तुमची जी कर्तव्यनिष्ठा आहे ती काय आहे, ती इथं तुम्हाला सांगावी लागणार. म्हणजे उदाहरणार्थ तुमचं समजा 11वी-12वी मध्ये कुठंतरी सिलेक्शन झालेलं आहे मराठी विषय, या मराठी, मग हा मराठी विषय म्हणजे तुमचं जे शिकवण्याचं कर्तव्य आहे त्या विषयाप्रती तुमच्याकडे जे नॉलेज आहे ते नॉलेज तुम्हाला विद्यार्थ्याच्या गळी कसं उतरायचं, तो विषय शिकवण्यासाठी तुमची काय कर्तव्यनिष्ठा आहे, हे याच्यामधनं तुम्हाला थोडंसं सांगता आलं पाहिजे. त्यामुळे हा मुद्दा एक तुमच्यासाठी फार महत्वाचा आहे मित्र. त्यानंतर पर्यावरणाची जाणीव, हाही एक मुद्दा यांनी टाकलेला आहे. कारण सध्या तुम्हाला माहिती आहे की मोठ्या प्रमाणात ग्लोबल वॉर्मिंगचा एक विषय येतो आहे पर्यावरणाविषयीचा. तर त्याची जाणीव काय आहे तुमच्याकडे, त्याच्याविषयी तुम्हाला काय माहिती आहे ते सुद्धा तुम्ही संग्रहित ठेवायला पाहिजे. आणि ह्या बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत ना, त्या तुम्ही जर गुगलवर टाकल्या आणि सर्च केल्या तर याची भरपूर माहिती तुम्हाला मिळते आहे. तुम्ही थोडं जर तिथं त्याचं रिडिंग केलं आणि तुमच्या याच्यामध्ये तुम्ही जर मनामध्ये थोडंसं संग्रहित करून ठेवलं ते, तर याची उत्तरं द्यायला तुम्हाला फार काही वेळ लागणार नाही. आणि तुमची सामाजिक भान इत्यादी विषयी तुम्हाला इथं काही प्रश्न विचारले जातील आणि त्याला त्यांनी 5 गुण दिलेले आहेत. म्हणजे 30 पैकी 5 गुण त्यांनी इथं दिलेले आहेत. आता राहिले 25 गुण. आणि पुढच्या 25 गुणाचं वाटप कसं करायचं तेही त्यांनी सांगितलेलं आहे. उमेदवाराचे सामान्य ज्ञान एकूण गुण 5, उमेदवारांचं सामान्य ज्ञान तपासल्या जाणार. विषयाच्या व्यतिरिक्त हे प्रश्न आहेत तुमचे, हे लक्षात घ्या. परंतु हे आपण एक भारताचा नागरिक म्हणून आपल्याला ह्या गोष्टी माहीत असायला पाहिजेत. त्या दृष्टिकोनातून त्यांनी त्याला 5 गुण दिलेले आहेत. तर त्याच्यामध्ये एक आहे चालू घडामोडी. चालू घडामोडी, जसं आता बांगलादेशचं प्रकरण आलेलं आहे,
होऊ शकतं तुम्हाला एखादा प्रश्न त्याच्यावर ते विचारू शकतील, मग काय घडलं तिथं की त्या बांगलादेशामध्ये सत्ता पालट झालेला, किंवा आपल्या महाराष्ट्रामध्ये आता पुढे काही निवडणुका वगैरे आहेत, आणखी काही ज्या काही घडामोडी घडता आहेत त्याविषयी सुद्धा तुम्हाला ते प्रश्न विचारू शकतात. तर या 5 गुणांमध्ये, सामान्य ज्ञानाच्या 5 गुणांमध्ये चालू घडामोडीवर बरंच विचारलं जाते मित्र. कधी कधी म्हणजे असं विचारलं जाते या सामान्य ज्ञानामध्ये की महाराष्ट्राचे शिक्षण मंत्री कोण आहे. तर बरेचसे उमेदवार आहेत आपले, त्यांना त्या शिक्षण मंत्र्यांचं नाव सुद्धा माहीत नसते. तर ह्या गोष्टी आपण शिक्षण विषयक ज्या काही बाबी आहेत त्याविषयीच्या ज्या काही गोष्टी आहेत त्या आपण माहिती करून घ्यायला पाहिजे मित्र. महाराष्ट्राचा भूगोल ऑब्लिक इतिहास. महाराष्ट्राचा भूगोल, क्षेत्रफळाच्या दृष्टिकोनातून महाराष्ट्रामध्ये सर्वात मोठा जिल्हा कोणता आहे, तर आपल्याला सांगता आलं पाहिजे की तो अहमदनगर आहे. म्हणजे असे काही महाराष्ट्राच्या भूगोलाविषयीचे प्रश्न आहेत ते तुम्हाला विचारले जातील. पब्लिक आपला जो महाराष्ट्राचा इतिहास आहे त्यावर सुद्धा तुम्हाला विचारलं जाणार आहे. त्यासाठीचे हे 5 गुण आहेत मित्र, हे आपण लक्षात घ्यायचं आहे. सोबतच राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय समस्या इत्यादी. पुन्हा हा बांगलादेशचा प्रश्न याच्यामध्ये येऊ शकतो, कारण ते आंतरराष्ट्रीय समस्या, काही राष्ट्रीय समस्या असतात त्यावर सुद्धा इथं प्रश्न तुम्हाला विचारला जातील मित्र हो. तर ह्या ह्या ज्या गोष्टीचं आपण थोडस नॉलेज आपण घ्यायला पाहिजे. त्याच्यानंतर उमेदवाराचे विषय ज्ञान. आता 10 मार्क संपले, आता राहिले 20 गुण. तर 20 गुणापैकी त्यांनी 10 गुण दिलेले आहेत उमेदवाराच्या विषय ज्ञानावर, आणि याला दिले त्यांनी एकूण गुण 10. आता या विषय ज्ञानामध्ये त्यांना काय विचारलं जाणार आहे, म्हणजे तुमचा जो संबंधित विषय आहे, समजा तुम्ही मराठी विषयासाठी गेले तर BA ला तुमचा मराठी विषय आहेच, तर 9-10 ला तुमचं सिलेक्शन झालं असेल, किंवा तुम्ही गणित विषयासाठी गेले असाल 9-10 ला, तर BSc ला तुम्हाला मॅथ आहेच, तुम्ही खाली सुद्धा मॅथ शिकलेले आहेत. तर त्या गणित विषयाचं, किंवा तुम्ही मराठीसाठी गेले तर मराठीचं, किंवा तुम्ही इंग्रजीसाठी गेले तर इंग्रजीचं, तुम्ही हिस्ट्रीसाठी गेले तर हिस्ट्रीचं, तुम्ही हिंदीसाठी गेले असाल तर हिंदीचं, तुम्ही जर सोशल सायन्ससाठी गेले तर त्यासाठी. तर तुमच्या त्या विषयाचं ज्ञान जे आहे त्या ज्ञानासाठी त्यांनी 10 गुण इथं दिलेले आहेत मित्र. तर शिफारस झालेल्या गटातील विषयाचे अद्ययावत ज्ञान. शिफारस झालेल्या गटातील, गट म्हणजे कोणता, 1 ते 4 चा गट आहे का, 6 ते 8 गट आहे का, 9 ते 10 गट आहे का, 11 ते 12 गट आहे का. मग 11 ते 12चा गट असेल तर 11 ते 12च्या गटामध्ये तुमचा विषय कोणता आहे, तर त्या विषयाचे अद्ययावत ज्ञान तुम्हाला असायला पाहिजे. त्यावर ते प्रश्न तुम्हाला विचारू शकतील, त्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला नीट देता आलं पाहिजे. शिफारस झालेल्या गटातील विषयाचे चिकित्सक ज्ञान हा एक भाग आहे, म्हणजे जो तुमचा विषय असेल त्या विषयाचं तुम्हाला चिकित्सक ज्ञान, नॉलेज असायला पाहिजे. शिफारस झालेल्या गटातील विषयाची उपयोजना क्षमता, अप्लिकेशन एबिलिटी ज्ञान, म्हणजे जो काही गट आहे तुमचा, ज्या विषयासाठी तुमची शिफारस झालेली आहे, तर त्या विषयाविषयीचं जे काही अप्लिकेशन्स आहे, त्याची उपयोगिता जी आहे त्यावर सुद्धा तुम्हाला प्रश्न विचारले जातील. त्या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला देता आले पाहिजेत. आणि हे जे 3 पॉइंट आहेत, या 3 पॉइंटला त्यांनी 10 गुण दिलेले आहेत. तर हे सुद्धा आपल्याला आपल्या विषयाचं अद्ययावत ज्ञान असलं पाहिजे, हे सगळ्यात महत्वाचं आहे. त्याचं चिकित्सक ज्ञान असलं पाहिजे, आणि आपण जो विषय शिकवतो त्याचं अप्लिकेशन्स काय, अप्लिकेशन्स एबिलिटी काय, ते सुद्धा आपल्याला त्याची सांगता आली पाहिजे. यासाठी त्यांनी हे 10 गुण दिलेले आहेत. म्हणजे आता 30 पैकी 20 गुण इथं संपलेले आहेत. 5 गुण त्यांनी उमेदवाराच्या व्यक्तिमत्वासाठी दिलेले आहेत, 5 गुण त्यांनी उमेदवाराच्या सामान्य ज्ञानासाठी दिलेले आहेत. त्याच्यानंतर 10 गुण त्यांनी उमेदवाराचं जे काही विषय ज्ञान आहे त्याच्यासाठी मित्र दिलेले आहेत. आणि उमेदवाराचं पाठ निरीक्षण एकूण 10 गुण, पाठासाठी सुद्धा त्यांनी 10 गुण दिलेले आहेत. म्हणजे तुम्हाला वर्गावर जाऊन प्रत्यक्ष अध्यापन तुमच्या विषयाचं करावं लागणार आहे मित्र. तर ते अध्यापन जर तुम्ही करत असताना त्यामध्ये कुठले कुठले तुमचे पॉइंट्स बघितले जातील ते सुद्धा इथं महत्वाचं आहे. तुमच्या पाठाची पूर्वतयारी, तुम्हाला जो पाठ शिकवायचा आहे तर त्या पाठाची तुमची जी पूर्वतयारी आहे ती कशी आहे ती बघितल्या जाणार आहे. त्याच्यामध्ये तुमचा जो विषय आहे त्या विषयानुसार तुम्ही जो पाठ निवडलेला आहे त्या पाठाची
तुमची पूर्वतयारी तपासल्या जाणार आहे. विषयानुरूप नियोजन, वेळेचे नियोजन इत्यादी सगळ्यात महत्वाचं आहे याच्यामध्ये. त्यानंतर पाठादरम्यान विषयाची मांडणी. जेव्हा तुम्ही पाठ घेता, जेव्हा तुम्ही शाळेवर वर्गावर गेलेले आहेत, वर्गावर गेल्यानंतर तुम्ही अध्यापन करत आहे, तुम्ही तिथं टीचिंग करत आहे, तो टीचिंग करत असताना तुमचा जो विषय आहे त्या विषयाची मांडणी तुम्ही कशा प्रकारे करता, हे सुद्धा इथं सगळ्यात महत्वाचं आहे. विषयाची मांडणी हे प्रभावी असली पाहिजे. आपण त्या विषयाची मांडणी करतो आहे, ती जी मांडणी आहे ती आपण त्या विषयाच्या विषयी आपण टीचिंग करत असताना आपलं जे टीचिंग आहे ते आपल्या विद्यार्थ्यांच्या किती गळी उतरत आहे हे सुद्धा इथं पाहिलं जाणार आहे. त्या विद्यार्थ्याला किती समजते, त्याच्यानंतर तुम्ही शिकवत असताना तो विद्यार्थी तुम्हाला कसा प्रतिसाद देतो हे सुद्धा इथं बघितल्या जाणार आहे. त्यासाठी तुम्हाला प्रश्न उत्तराची पद्धत वापरावी लागेल. तुम्ही जर शिकवत आहे त्याच्यावर तुम्हाला प्रश्न सुद्धा विचारल्या जातील. वेगवेगळे शैक्षणिक साहित्य आहेत, त्या शैक्षणिक साहित्याचा वापर सुद्धा तुम्ही इथं करू शकता. जर गणित विषयाचं असेल तर त्याचे फॉर्म्युल्याचे चार्ट तुम्ही बनवू शकता. सेंचुरी पेपरवर तो चार्ट सुद्धा तुम्ही सोबत नेऊ शकता. किंवा सायन्स विषय असेल तर तुमच्याकडे काही मॉडेल्स असतील तर ते सुद्धा तुम्ही देऊ शकता, जेणेकरून तुम्हाला त्या विषयाची जोड प्रॅक्टिकल सोबत देऊन तो विषय आपला खिळीमिळीच्या वातावरणात विद्यार्थ्याला शिकवता आला पाहिजे. आणि त्या विद्यार्थ्यांचं म्हणजे त्यांना तो विषय किती प्रमाणात अवगत झाला याच्यासाठी तुम्हाला त्यांना प्रश्न उत्तर सुद्धा घ्यावं लागतील. हे सुद्धा इथं महत्वाचं आहे. म्हणजे पाठादरम्यान विषयाची मांडणी, अनुरूप प्रस्तावना आहे की नाही हे बघावं लागणार आहे. विविध विषयाची सांगड त्याच्यामध्ये आहे की नाही, मुख्य विषयाकडे प्रवेश, म्हणजे तुम्ही त्या विषयाला अनुरूप प्रस्तावना तुमची असायला पाहिजे. त्याच्यानंतर तो जो विषय तुम्ही शिकवता त्याची विविध विषयासोबत त्याची काय सांगड आहे ते तुम्हाला सांगता आली पाहिजे. आणि त्याच्यानंतर तुम्हाला तुमच्या मुख्य विषयामध्ये जो विषय तुमचा मुख्य विषय आहे, जो शिकवायचा आहे, ज्यासाठी तुमची नियुक्ती होणार आहे, त्या विषयामध्ये तुम्हाला मित्र प्रवेश घ्यायचा आहे. हे सुद्धा इथं महत्वाचं आहे, हे तुम्ही लक्षात घ्यायला पाहिजे. पाठादरम्यान शैक्षणिक साहित्याचा प्रभावी वापर. जेव्हा तुम्ही अध्यापन करताय तेव्हा तुम्हाला तुमचे शैक्षणिक साहित्य जे आहे त्या शैक्षणिक साहित्याचा प्रभावी तिथं वापर करता आला. आणि हे शैक्षणिक साहित्य तुम्हाला आतापासून जुळवायचं आहे की तुम्ही जो युनिट निवडलेला आहे त्या युनिटमध्ये मी कुठलं शैक्षणिक साहित्य वापरलं म्हणजे माझं प्रभावी अध्यापन होईल, माझा पाठ जो आहे तो प्रभावी होणार आहे, माझ्या पाठ विद्यार्थ्यांना कशा प्रकारे चांगल्या प्रकारे तो समजणार आहे, माझ्या पाठामध्ये मी जेव्हा अध्यापन करतोय तेव्हा खेळीमेळीचं वातावरण विद्यार्थ्यांसोबत माझं कसं राहणार आहे, या गोष्टीला अनुसरून तुम्हाला काही शैक्षणिक साहित्याचा वापर, ज्याला टीचिंग एड्स म्हणतो आपण, ते तुम्हाला तयार करायचे. त्यासाठी तुम्ही चार्ट तयार करू शकता. इंग्लिश असेल तर काय ग्रामरचा तुम्हाला काही चार्ट असेल तुमच्याकडे तुम्ही तयार करून देऊ शकता. गणित असेल तर तुम्ही फॉर्म्युले वगैरे असतात गणितामध्ये त्याचा तुम्ही चार्ट तयार करू शकता. तुमचं काहीतरी फिजिक्स वगैरे विषय असेल, केमिस्ट्री वगैरे असेल, त्याच्यामध्ये काही तुम्हाला मॉडेल्स तयार करता येते का ते तुम्ही तिथं घेऊ शकता. आणि जेणेकरून आपण जे शिकवताय त्याची जोड आपल्याला प्रॅक्टिकल सोबत देता आली पाहिजे. हे इथं सगळ्यात महत्वाचं आहे. म्हणजेच माझा विद्यार्थी त्या ज्या मी काही जे प्रश्न ते मी अध्यापन केलं त्याचे जे मी प्रश्न विचारणार आहे त्याला तो उत्तर देणार आहे. हे सुद्धा एक इथं महत्वाचं आहे. पाठामध्ये विद्यार्थ्यांचा परिणामकारक सहभाग, प्रतिसाद. मी जे पाठ घेतला आहे त्या पाठामध्ये त्या विद्यार्थ्यांना तो किती समजला, जर माझ्या विद्यार्थ्याला समजलं असेल तर त्याचा परिणामकारक सहभाग त्या पाठामध्ये असायला पाहिजे. माझ्या जे शिकवतोय म्हणजे त्यांनी मी विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर व्यवस्थित द्यायला पाहिजे, म्हणजे त्याला तो प्रतिसादामध्ये येणार आहे. विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर विद्यार्थ्यांनी देणे म्हणजेच विद्यार्थ्यांचा प्रतिसाद, हे सगळ्यात महत्वाचं आहे. वर्ग नियंत्रण याच्यामध्ये क्लास कंट्रोल ज्याला म्हणतो आपण, चैतन्यमय वातावरण वर्गामध्ये असलं पाहिजे. त्याच्यासाठी टीचिंग एड्सचा आपल्याला वापर करावा लागणार आहे. विद्यार्थी सहभाग, विचारलेल्या प्रश्नाला विद्यार्थी किती प्रमाणात उत्तर देतात त्यांचा सहभाग तुम्हाला घेता येईल. कथाकथन जर तुम्हाला समजा असेल पण त्याला मर्यादा असतात, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला 30-35 मिनिटांमध्ये तुम्हाला हे सादरीकरण करायचं आहे, हे लक्षात घ्या. कारण 30 मिनिटाचा कधी 35 मिनिटाचा पिरियड असतो, फारही झाला तर 40 मिनिटाचा, यापेक्षा ज्युनियर कॉलेज असेल तर 40 मिनिटाचा. या सगळ्या गोष्टी तुम्हाला एवढ्या पिरियड्स मध्ये तुम्हाला हाताळायच्या आहे. त्यासाठी तुमच्याकडे कौशल्य असलं पाहिजे, त्यासाठी तुम्हाला पूर्व तयारी मित्र करावं लागेल. ही आपल्या शिक्षक उमेदवारांची जबाबदारी आहे, लक्षात घ्या. त्याच्यानंतर पाठाचे यशस्वी पुनरावलोकन, रिव्ह्यू, हा सुद्धा एक महत्वाचा मुद्दा आहे. पाठाचे यशस्वी पुनरावलोकन, रिव्ह्यू त्यांनी तिथं पाठाचा येणार आहे. शेवटी अध्यापन विषयाचे एकत्रीकरण,
उद्दिष्टनिहाय मूल्यमापन, अध्यापनाची परिणामकारकता इत्यादी. हा सुद्धा याच्यामध्ये एक 5व्या नंबरचा भाग त्यांनी टाकलेला आहे की तुम्ही जो पिरियड घेतलेला आहे त्याचा एक तुम्हाला रिव्ह्यू घ्यायचा आहे शेवटच्या एका 2-3 मिनिटांमध्ये. आणि तो रिव्ह्यू घेतल्यानंतर त्याच्यामध्ये जे 3-4 पॉईंट त्यांनी दिलेले आहेत ते तिथे बघितल्या जातील. त्याच्यानंतर पुढे 2 नंबरमध्ये त्यांनी असं म्हटलंय, गुणदान प्रक्रियेचा अवलंब केल्यानंतर उमेदवारांना समान गुण प्राप्त झाल्यास यामध्ये ज्या उमेदवारांना समान गुण असतील अशा उमेदवाराची निवड करताना पुढील प्राधान्यक्रम विचारात घेण्यात यावे. समजा गुणदान जेव्हा आपण देतोय, शिक्षण संस्था चालक जेव्हा गुणदान देतील, तुमचं पाठ निरीक्षण वगैरे तुमचं जे काही हे आहे म्हणजे विषयाचं ज्ञान आहे, सामान्य ज्ञान आहे, पर्यावरणाचं ज्ञान तुम्हाला जे आहे, जर समजा शिक्षक उमेदवारांना जर समान गुण आले 30 पैकी, तर मग त्याची कार्यपद्धती काय राहणार आहे? आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या पाल्यास प्रथम प्राधान्य देण्यात यावं. समान गुण प्राप्त उमेदवारांमध्ये आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांचा पाल्य नसेल अथवा वरील अनुक्रमांक 1 नुसार एकापेक्षा अधिक उमेदवार समान गुण प्राप्त असतील तर त्यापैकी वयानं ज्येष्ठ असलेल्या उमेदवारास प्राधान्य देण्यात यावे. वरील अनुक्रमांक 1 व 2 या दोन्ही अटीमध्ये देखील समान ठरत असल्यास उमेदवारांची शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता इयत्ता 12वी, पदवी, पदव्युत्तर, पदवी, डीएड समकक्ष यामधील जास्त गुण प्राप्त उमेदवाराची निवड करावी लागणार आहे त्यांना. म्हणजेच तुमच्या सर्टिफिकेटला सुद्धा इथं त्यांनी किंमत दिलेली आहे मित्रो, हे सुद्धा महत्वाचं आहे. 3 नंबरचा मुद्दा सगळ्यात महत्वाचा आहे. हा याची मागणी आपण प्रत्येक वेळेस केलेली आहे. मी प्रत्येक वेळेस असं म्हणायचो की शिक्षण संस्था चालकांना उमेदवार पाहिजे, शिक्षक उमेदवार शिकवण्यासाठी तुम्हाला पाहिजे. ठीक आहे, एकाच एक पद्धत तुम्ही स्वीकारले नाही, तुम्हाला मुलाखत घ्यायची होती. ठीक आहे, मुलाखत घेण्याच्या मागचं उद्दिष्ट काय होतं तुम्ही सांगितलं, तो मुका आहे की बहिरा आहे हा मला समजायला पाहिजे, त्यासाठी आम्ही त्याला काही प्रश्न विचारतोय, आमचा तो राईट्स आहे शिक्षण संस्था चालकाचा, तेही आपल्याला मान्य आहे. मग हे मुलाखत पारदर्शक व्हावी याच्यासाठी याचं व्हिडिओ रेकॉर्डिंग आता करावं लागणार आहे. आणि हे व्हिडिओ रेकॉर्डिंग होत असल्यामुळे तुमचा पहिराव कसा असला पाहिजे. जर आपले शिक्षक आहेत, काही आपल्या महिला भगिनी असतील, तर तुम्ही आता शिक्षक म्हणजे पदावर जर तुम्हाला नियुक्ती मिळवायची असेल तर आपला पहिराव कसा असला पाहिजे, आपलं क्लास कंट्रोल कसं असलं पाहिजे, जेणेकरून आपलं व्यक्तिमत्व इफेक्टिव्ह असलं पाहिजे आणि आपलं इम्प्रेशन आपल्या विद्यार्थ्यावर आपल्या अध्यापन करत असताना पडलं पाहिजे. क्लास कंट्रोल सुद्धा आपलं असलं पाहिजे. या सगळ्यांचं व्हिडिओ रेकॉर्डिंग मित्र होणार आहे. आणि क्लास कंट्रोल हे केव्हा राहते, विद्यार्थी तेव्हा तुम्हाला केव्हा प्रतिसाद देतात तर तुमचं अध्यापन प्रभावी असेल. कधी कधी असं अध्यापन होतं की आपण स्वतःला समजत नाही आपण काय शिकवतोय, म्हणून आपलं अध्यापन प्रभावी असायला पाहिजे. त्यासाठी मी अध्यापनाचे 1-2 लेसन सुद्धा यानंतर इथं टाकणार आहे या व्हिडिओ, ते सुद्धा आपण बघा. म्हणजे माझ्या विषयाची पूर्वतयारी माझी कशी असली पाहिजे, कॉन्फिडंट कसं असलं पाहिजे. नाही तर खडू घेतला की हात लटलट कापतो, एका खडूचे 2 तुकडे होतात, खाली पडतात, कधी वर होते. डस्टर कसं फिरवायचं आहे आपल्याला, कोणत्या साईडनं कोण्या साईडला, नाही तर त्याचा डस्ट सगळं आपल्या अंगावर येतो. ह्या सगळ्या गोष्टी बोर्डच्या आपल्याला लेफ्ट साईडला उभं राहायचं आहे. माझ्या विद्यार्थ्याला मी जे काही लिहितोय ते व्यवस्थित दिसलं पाहिजे. बोर्डवर आपल्याला एका लाईन मध्ये लिहिता आलं पाहिजे, त्याची सुद्धा आपल्याला प्रॅक्टिस. नाही तर इकडचा शब्द वर चालला, दुसरा खाली डाऊन मध्ये चालला, पुढचं वाक्य लिहायला एवढ्या मोठ्या बोर्डवर मला जागा नाही मित्र. तर ह्या गोष्टी आपल्याला म्हणजे त्याची पूर्वतयारी तुम्हाला करावीच लागणार आहे. त्याचं कारण काय, तर त्याचा आता व्हिडिओ रेकॉर्डिंग होणार आहे, लक्षात घ्या. म्हणून 3 नंबरचा मुद्दा हा तुमच्या माझ्या दृष्टिकोनातून सगळ्यांसाठी महत्वाचा आहे. या मुद्द्याने ही निवड पारदर्शक होणार आहे. आणि हे व्हिडिओ रेकॉर्डिंग तुम्ही कंप्लेंट मध्ये लिहू शकता की या दिवशी या वेळेस माझी इथे निवड झाली, माझा लेसन मी ठणकावून सांगतो चांगला झालेला आहे, तुम्ही हे व्हिडिओ रेकॉर्डिंग येऊन बोलावं, त्यांनी बघावं, माझ्यावर अन्याय झालेला आहे अशी तक्रार सुद्धा तुम्हाला त्यांनी सांगितलंय, तुम्ही करू शकता. कडनं तुम्हाला जर दाद मिळाली नाही तर तुम्ही शिक्षण उपसंचालकाकडे जाऊ शकता. कारण मित्रो हे सगळ्यात महत्वाचं आहे. निवड प्रक्रियेत वस्तुनिष्ठता हा शब्द फार चांगला आहे. व्यक्तिनिष्ठता नाही म्हटलं त्यांनी, वस्तुनिष्ठता यावी. इथं व्यक्तिनिष्ठता आता येणार नाही. निवड प्रक्रियेत वस्तुनिष्ठता व पारदर्शकता येण्याकरिता निवड प्रक्रियेतील सर्व टप्प्यावरील मुलाखत व अध्यापन कौशल्याची तपासणी करणे यासाठी सदर कक्ष वर्ग खोलीमध्ये सदर प्रक्रियेचे व्हिडिओ रेकॉर्डिंग करून जतन करून ठेवण्यात यावे. सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. आपण हा वारंवार लावून धरला होता आणि त्याला आपल्याला यश मिळालेलं आहे. आणि हा मुद्दा टाकल्याबद्दल मी आपले जे शिक्षण आयुक्त आहेत सूरज मांढरे साहेब यांचं मनापासून हार्दिक अभिनंदन करतो. पहिले शिक्षण आयुक्त आहेत मित्र, फार जबाबदारीने काम करतायत.
त्यांचं जितकं अभिनंदन महाराष्ट्रातल्या शिक्षक उमेदवारांनी करावं तेवढं थोडं आहे. प्रत्येक गोष्ट त्यांनी अशी केलेली आहे की कुठंच त्यांनी असा वाव दिलेला नाही की ही जी भरती आहे. कारण कसं आहे की आपण शिक्षकाकडे समाजाचं जे पाहण्याचा दृष्टिकोन हा वेगळा आहे. आणि ही शिक्षकाचं जे एकदा नेमणूक मिळाल्यानंतर इथं भ्रष्टाचाराला त्या शिक्षकाला कुठला वाव नाही. काय येणार आहे आपल्या घरी? त्याला जर तिथं भ्रष्टाचार करायचा कडू आणि भ्रष्टा घरी घेऊन येईल का? भ्रष्टाचार मुक्त एकमेव जर जॉब असेल या पृथ्वीच्या तलावर तर तो आहे शिक्षकाचा. इथं कुठल्याच प्रकारचा भ्रष्टाचार नाही मित्र. आणि निष्ठेनं जर आपण शिकवलं तर आपले विद्यार्थी सुद्धा आपल्याकडे तेवढंच आदरपूर्वक पाहतात. हा माझा अनुभव आहे, कारण मी रिटायर झालेला आहे. मी 32 वर्ष टीचिंग जॉब एका ग्रामीण भागामध्ये केलेला आहे. गणित विषयाचं टीचिंग केलेलं आहे आणि 100% माझा रिझल्ट मी लावून दाखवलेला आहे माझ्या गणितासारख्या विषयाचा. आणि आहेत मित्र विद्यार्थी ग्रामीण भागामध्ये, आपण म्हणतो की ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यालाही येत नाही ते, अरे शिकवा. आपण शिकवलं म्हणजे विद्यार्थी ऑटोमॅटिक अभ्यास करतो. त्याला समजलं म्हणजे विद्यार्थी ऑटोमॅटिक अभ्यास करतो मित्र. यामध्ये कुठल्याच प्रकारचं दुमत नाही. कुठल्याही विद्यार्थ्याला वाटते आपली प्रगती होऊ नये, तो शाळेमध्ये शिकायसाठीच येतोय. पण आपल्याला समजून घ्यावं लागेल, त्याच्या लेव्हलपर्यंत पोहोचवावं लागेल. त्याचं अंडरस्टँडिंग होण्यासाठी त्याच्या लेव्हलपर्यंत व्हावं लागेल. आता माझं तर 11वी-12वीला मॅथमॅटिक्स होत आहे. खाली आमचे मराठी मीडियमचे विद्यार्थी 11वीला आल्यानंतर त्यांना इंग्लिश मीडियम, त्यांना समजून सांगावं लागेल पहिले की कोण म्हणजे अँगल म्हणजे कोण होतोय, डिग्री कशाला, अंश म्हणजे डिग्री होते आहे, हे सगळं मराठीत त्यांना आम्हाला पहिले सुरुवातीला समजून सांगायचं 11वीमध्ये. आणि त्यानंतर हळूहळू दिपोळीपर्यंत त्यांना वेळ द्यायचा आहे. कारण ऍडजस्टमेंट टू द इन्व्हायरमेंट हे प्रिन्सिपल तुम्ही शिकवण्यामध्ये वापरा. ऍडजस्टमेंट टू द इन्व्हायरमेंट. जसं वातावरण असेल तशा वातावरणाची समरस होऊन आपल्याला अध्यापन करावं लागेल मित्र. आणि आपण जर समरस होऊन जर अध्यापन केलं तर 100% ते अध्यापन प्रभावी होते. हा माझा स्वतःचा अनुभव आहे. 31 वर्षाच्या अनुभवातून मी सांगतोय. आणि जी बुद्धिमत्ता ग्रामीण भागामध्ये आहे ती कुठंच नाही, ते प्रश्नच येत नाही. असं म्हणत नाही मी शहरी भागात नाही, पण ग्रामीण भागातही आहे. आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करतोय. जे आपल्या ज्या शाळा आहेत त्याच्यामध्ये आज प्रभावी टीचिंगची आवश्यकता आहे. आणि या दृष्टिकोनातून शिक्षक उमेदवार निवडले. कारण आतापर्यंत काय व्हायचं, शिक्षण संस्था चालकच ते पेपरला ऍड द्यायचे, त्या ऍड मधूनच ते मुलाखत घ्यायचे. त्याच्यामध्ये कोणी नातेवाईक आहे का, अमुक एक रिलेशन मेंटेन होते का, ह्या वेगवेगळ्या गोष्टी याच्यामध्ये पाहिल्या जातात. खूप याच्यामध्ये मित्र म्हणजे कधी कधी हे झालेलं आहे की माननीय, आता त्यांच्याविषयी मला रिस्पेक्टच आहे, काही प्रश्नच येत नाहीत. पण काही गोष्टी त्यांनी अशा केलेल्या आहेत की एखादा मुख्याध्यापक जर निवडायचा आहे तो अमुक का आमच्या याचाच पाहिजे, त्यासाठी 8-8-9-9 लोकांची सिनियरिटी लावलायची, त्यांच्याकडनं एनओसी मागून घ्यायच्या. असे प्रकार याच्यामध्ये भरपूर झालेले आहेत. त्यामुळे शाळेच्या प्रगती आहेत ना त्या प्रगती खुंटलेल्या आहेत. निवड आपला वैयक्तिक फायदा पाहायचा, विद्यार्थ्याचा फायदा नाही पाहायचा. कारण आपण तुम्ही, मला अभिमान आहे संस्था चालकांचा सुद्धा, त्यांनी एवढ्या मोठ्या संस्था काढलेल्या आहेत. ग्रामीण भागात त्यांनी स्ट्रक्चर उभं केलेले आहेत. त्यांनी समाजाच्या सेवेसाठी शिक्षण संस्था काढलेल्या आहेत. पण कुठंतरी या गोष्टी ज्या काही आता समाजाला दिसत आहेत त्याच्यावर काही ना काही थोडंफार बंधन यायलाच पाहिजे. मी या मताचा सुद्धा आहे. तर मित्र, हा 3 नंबरचा मुद्दा सगळ्यात महत्वाचा आहे. निवड प्रक्रियेत वस्तुनिष्ठता व पारदर्शकता येण्याकरता निवड प्रक्रियेतील सर्व टप्प्यावरील मुलाखत व अध्यापन कौशल्याची तपासणी करणे. यासाठी सदर कक्ष वर्गखोलीमध्ये सदर प्रक्रियेचे व्हिडिओ रेकॉर्डिंग करून जतन करून ठेवण्यात यावे. हा एक सगळ्यात महत्वाचा आहे. त्याच्यानंतर दिलेला आहे निवड प्रक्रियेचे सर्व अभिलेख तयार करून त्याचे जतन करून ठेवण्यात यावे. याचा सगळा अभिलेख तयार होणार आहे. म्हणजे पूर्ण चार्ट ते तयार करतील, हे सगळे पॉइंट त्याच्यामध्ये घेतील. आणि जे काही 5 गुण दिलेले आहेत, दुसरे 5 गुण कशासाठी, पुन्हा 10 गुणांनी 10, 5, 5, 10 अशी त्यांनी विभागणी केलेली आहे. तो चार्ट त्यांना तयार करावा लागेल, त्याचं जतन करावं लागणार आहे. त्याच्यानंतरच त्याच्यामध्ये जो हायएस्ट स्कोअर वाला शिक्षक उमेदवार आहे त्याची नियुक्ती होईल मित्र. हे पण आपण लक्षात घ्यायला पाहिजे. तर बऱ्याचशा प्रमाणामध्ये या प्रोसेसमध्ये सुधारणा करण्यात आलेली आहे. त्या बाबतीत मनापासून पुन्हा जे मांढरे सूरज मांढरे साहेब आहेत यांचं मी हार्दिक हार्दिक अभिनंदन माझ्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून करतोय मित्र. धन्यवाद.